घरातून जेव्हापासून निघलाय ना तेव्हापासून घोड्यावर नाचतोय. फेऱ्या मारून चक्रा मारून मारून शेवटी आपण कटवणार. ती कटवलीच. नवऱ्याच्या आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था चालू आहे आणि त्यांचीच विहीर आहे. विहीर बघा, विहिरीत मासे पण आहेत. नाणे पडतील आता. आणि ब्रास बँडवाले सुद्धा आलेले आहेत. पटापट चाला. तुमची गौरी कधी व्हायची? एवढ्या जणी गौरी होती. एवढ्याच जणी म्हणजे एवढ्याच जणी आहे बघा. नवरात्रीला काढायचं आहे ना? नवरात्रीला काढायचं आहे. चला जेवायला या. दाल भात सर्वांचा फेवरेट आणि खूप सुंदर. आज सोमवार आहे, दाल भातच खायला लागेल.
नमस्कार. 1 वाजला आणि आपला दुपारचं जेवण आलंय मांडवातला. बघू शकता डाळ भात आणि छोलेची भाजी मस्त लागतं. दिवेश दादा आपल्या समोर आहे आणि मस्त नटलाय बघा आणि अजून मित्रपरिवार त्याला नटवतंय. तर दादा पहिले तुला शुभेच्छा तुझ्या कार्याविषयी. आणि काय सांगशील किती वर्ष या क्षणाची वाट बघितलीस? म्हणजे आता नाही बोलत तरी 3 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. हां, त्याच्यात खूप प्रॉब्लेम पण आले, अडचणी आल्या, पण सगळं काय प्रॉपर झालं आणि आज जी वेळ आहे की आम्ही दोघं एकत्र होणार आहोत. ठीक आहे. आणि आता तू बोललास प्रॉब्लेम आले, ते प्रॉब्लेममध्ये साथ कोणची होती? घरच्यांची, मम्मी पप्पाची. मम्मी पप्पांची साथ मम्मी होती. पप्पांची साथ. त्यांनी कुठलाही प्रॉब्लेम असो काही असो सगळे प्रॉब्लेमला माझे मम्मी पप्पा साथ देतातच मला. कधी लांब असा कधी केला नाही. हां, काही असो ते प्रॉब्लेम. आणि आता काय सांगशील कसं वाटते? खूप बरं वाटते आता. म्हणजे ही स्पेशल फिलिंग असते सर्वांच्या म्हणजे आयुष्यात. असं वाटते की आता कधी लगीन होते आणि एकत्र नवीन नात्याची सुरुवात करतो. हां, तेच तुझ्या मांडवातल्या डान्सवरनं समजत होता. 3 वर्ष थांबलो त्यासाठी. बरोबर. 4था वर्ष निघलं तेव्हा लगीन होतंय. फॅमिली लय भारी आहे, सगळे सपोर्टिव्ह आहेत, सगळी फुल एन्जॉय करणारी आहेत आणि कधी कोणचा काही त्रास नाही आहे. आणि असं काही सांगितलं ना काही लगेच कामाही मला धावून येतात. आणि हा सर्व परिवार ठाकूर परिवार एवढ्या संख्येने उपलब्ध आहे म्हणजे तुमचा परिवारच मोठा आहे. आमचा परिवार 250-300 लोकांचा परिवारच आहे. तर त्यांच्यासाठी काय सांगशील? असा म्हणजे एक बोलायला गेलास ना, जर कोणाला आमंत्रण जरी नाही दिला ना तरी फक्त आमचा ठाकूर परिवार असला ना तरी आरामात सगळी पब्लिकची जागा भरून काढते. एवढा मोठा परिवार आहे आमचा. हो, नक्कीच. शुभेच्छा दादा तुला. थँक्यू. मांडवकाल 6 वाजेपर्यंत गाजवलं मग काय होणार आहे? परफेक्ट. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आता आहे मी नागाव मातवली येते आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र मंथन ठाकूर, त्याला मी प्रेमाने मटन बोलते. माझा जिम पार्टनर आहे. त्याच्याच काकाच्या मुलाचा म्हणजेच दिवेश ठाकूर यांचा लग्न आहे
आणि हल्दीला काल येऊ नाही शकलो कारण का ऑलरेडी शूट होता. आज लग्नासाठी आलोय. तर काय सांगशील परिवाराबद्दल? आणि तुमची नजर याच्यावरनं हटत नसेल ना, हा नवरदेव ना, हा माझा मित्र आहे. नवरदेवाला थोड्याच वेळात भेटवते तुम्हाला. वहिनी वहिनी छान दिसत आहेत बघा. इकडे बघा वहिनी, इकडे. इथं वहिनी हाय करा. तुमचे हे कुठे आहेत? तर हा नवरदेव नाही बघा कसा टकाटक आलाय ना. याचं पण लग्न व्हायचं आहे. ह्यो पण नंबरलाच आहे. टाइम आहे टाइम आहे अजून किती थांबशील? तुला तर माहितीच आहे. होईल टेन्शन नाही. ही पाठी जागा बघताय ना सगळी, ती आपल्या शेटचीच आहे हो. काका परिवार भरपूर मोठा आहे. फॅमिली ठाकूर परिवार जाम मोठा आहे आणि एकदम मजा, सगळं एन्जॉय एकदम भारी करतो आम्ही सगळे. म्हणजे यांचा ठाकूर परिवार आता मी बघितलं ना सकाळी, यांचा ठाकूर परिवार जरी जमा झाला ना 200 तरी मांडव भरते एवढी. आणि नाचा बिचाला म्हणजे एन्जॉयमेंट वाला, नुसता परिवार मोठा नाही, विथ एन्जॉयमेंट पण आहे. लगेच नाचे बिचाची सुरुवात करते. आणि सकाळपासून बँड, ब्रास बँड आहे ना प्रत्येक कार्याला, ब्रास बँड वगैरे आहे. फुल मजा केले. आणि आता लग्न सोहळा, या ब्लॉगमध्ये तुम्हाला लग्न सोहळा बघायला भेटणार आहे. तर टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. आधी सुरुवातीला नव्हता सुरुवात केला, आता करतोय. ठीक आहे, कारण का मला मटन सोबत करायचा होता सुरुवात. त्याला जाऊया. नवरदेव निघलेला आहे. तर मित्रांनो पोचलो आपण माऊली मंगल कार्यालयाजवळ, जिथं शुभ विवाह होणार आहे आपल्या भावाचा. आणि मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल, काय हा जो मंगल कार्यालय आहे म्हणजे माऊली हॉल जो आहे नागावमधला, तो आमच्या आत्याचा आहे. जर तुम्हाला बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता. समोर नंबर वगैरे येत असेल. बराच मोठा हॉल आहे आणि सुख सुविधा एकदम चांगले आहे.
जोरात पेल. हे बघा पार्किंग. आणि जिथनं मी ब्लॉग सुरू केला मंगल कार्यालयाविषयी सांगितलं त्याच्या समोर पण शेत आहे, तिथं सुद्धा पार्किंगची व्यवस्था करतायत. आणि वॉशरूम पण आहेत, लेडीज आणि जेंट्स वेगवेगळे वॉशरूम आहेत, बेसिन सुद्धा आहेत आणि भरपूर जागा आहे. सावली सुद्धा. हे बघा कशिश बाची तुमची. हे बघा नवरीकडचे ना तुम्ही, नवरीकडचे आहेत. आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहे. कसं वाटलं आमचं उरण? मस्त वाटलं ना. आता जावई उरणचे आहेत, बघता ना. धन्यवाद. असाच आशीर्वाद ठेवा. 2 मिनिटे मेन करवली आहे. मस्त दिसत, छान दिसत. नवरीची आई बिझी आहे. फायनली घरातला पहिला कार्य असेल ना आपला. पहिला कार्य आहे आणि आमचा मोठा कुटुंब आहे. सर्वांना फुल आनंद झालेला आहे. पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे, मित्रपरिवारांचा पूर्ण सपोर्ट आहे मला. आणि हा आमचा मुलाचा पहिला कार्य आहे. सर्वांनी फुल सपोर्टने हा कार्यक्रम सक्सेस केला. आनंद आहे. आनंद. ओके, चेहऱ्यावरती दिसते तुमचे. नंतर भेटते तुम्हाला पर्सनली. आता पार्टी साऊंड चालू आहे ना, नंतर भेटते सर्व फॅमिलीला. ओ आई, आई सर्व गडबडीत आहे परिवार ना. मुलाचा पहिला कार्य आहे घरात ना. बघा सर्वजण आहेत. मामा फुल मजा. नवऱ्याचा काय? नवऱ्याचा आत्याचा मिस्टर म्हणजे मामा. मामा तेव्हाच मामा फुल एन्जॉय मध्येच असतात कधी पण. सर्व फॅमिली खुश आहेत. हाय, गोड मुलगा आहे ना. पप्पा कुठे आहेत?
मस्त दिसतोस एकदम. वहिनी हाय. आपल्या भावाचे मित्र आलेले आहेत एकदम कडक मध्ये. भाऊ आहे सर्व. आणि मगाशी काही तयारी करून दिली आणि आता स्वतः कडक मध्ये तयार होऊन आलेत. ओके ना? कसं वाटतंय भावाचा कार्य झाला आज? एक नंबर वाटतंय. सगळा तुम्ही बघू शकता. तुम्ही पाहिला असेल डेकोरेशन सगळा तुम्ही बघून घ्या सगळा. आता असं तुमच्या कार्यामध्ये पण बघायला भेटेल. नक्की आमंत्रण करेल मी. नक्कीच. आता तुमच्या घरामध्ये एवढा मोठा युट्यूबर असताना मला कशाला बोलवायला पाहिजे? कधी लग्न करणार ते सांगा आता आम्हाला. 2 वर्षानंतर लगेच पुढच्या 2026 मध्ये अवलंबून राहतो. सध्या मंथन पण आहे त्याचा. मंथन तर घाईवरच आहे. बघ कसा आलाय बरं की कोण बिझनेसमॅन आहे भाई. पाहिजे बिझनेस मध्ये आपली पोरा उतरली पाहिजे. पोरगा पाहिजे 100%. साहिलच्या पाठोपाठ मोहिलचा पण आहे. आणि असे सायलेंट वाली लोक पहिले करतात ना मस्तीखोर पाटणा. सतीशी वाडीतले वकील 2 वकील. त्याही नवरदेवाला तयार केलं हो. त्यांना काय बोलू नका. अरे फक्त मुद्दा म्हणून आले तर नवरदेवाला तयार करायला. बाकी काय नाही. चला आता दिव्या स्वतःचे मम्मी पप्पा आपल्या समोर आहेत. आणि काय सांगा त्यांच्या चेहऱ्यावरती तर आनंद दिसत आहे सर्व सोहळ्याचा. आणि आता लग्न पण फायनली झालेलं आहे. काय सांगाल कसं वाटतंय? खूप आनंद झालेला आहे. आणि हे सर्व आमचा कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्या सगळ्या सपोर्टने झालेलं आहे. आणि खूप आनंद होतो. खूप आनंद होतो. आई मला पण खूप आनंद होतो. मला एवढं चांगलं वाटतंय ना का माझ्या मुलाचं लग्न. माझं पण याच वयाने लग्न झालेलं. माझ्या मुलाचं पण याच वयाने लहान वयाने लग्न झालं. आणि घरामध्ये आपला पहिला कार्य होतं. आणि एवढे थाटामाटात आणि एवढी लोक आलेली आहेत म्हणजे विचार पण नका केलेला का एवढं चांगला आणि थाटामाटाने होईल. हा म्हणजे परिवार तर आपला मोठा आहे. त्यासोबत एवढी लोक सुद्धा आलीत म्हणजे पाहुणी मंडळी सुद्धा. त्यांच्यासाठी काय बोला? आनंदाने मजा करा मित्र परिवार. मग असे हसत केलं तर. आणि ज्याची कमी होती भाऊ नुसता बिझी आहे. भाऊ जवळ आहे. मम्मीच्या खांद्यावर हात ठेव. आता फॅमिली वाटते ना पूर्ण. दादा सध्या बिझी आहे. दादाला आपण भेटलेलो आहोत. काय सांगशील भावाची लग्न कार्य झालं आता तुझा नंबर कधी लावतोस? लावणार आहोत आम्ही. त्याला त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतील. काय सांगशील कसं वाटतंय फायनली? खूप छान वाटते. घोड्यासोबत तू देखील नाचत होता. दादासोबत नाचत होता. काय होता मनामध्ये तेव्हा? म्हणून तर मांडवकर 6 वाजेपर्यंत गाजवला. ठीक आहे. मस्त. खूप सुंदर फॅमिली आहे तुमची. मस्त वाटलं भेटून तुम्हाला. जेवणाला सुरुवात झालेली आहे. आणि जेवणामध्ये बघा काय काय आहे. आज सोमवार असल्यामुळे पूर्ण व्हेज असणार आहे आपला ना. स्वीटमध्ये गुलाबजाम आहे. नंतर वरण डाळ आहे. राईस जिरा राईस. आई 1 मिनिट द्या मला. ही कोणती भाजी आहे दादा? ही कोल्हापुरी आहे आणि पनीरची भाजी आहे. ओके. नंतर पुऱ्या आहेत. पापड आहे. सलाड आहे. मिरची आहे. भजी आहे. आणि लोणचं आहे. अशी मेजवानी असणार आहे आजसाठी आपल्याला. चला दोघांच्याही चेहऱ्यावरती तेवढाच आनंद दिसत आहे. आणि आता मगाशी भावाला तर भेटलो. आता आपल्यासमोर प्रतीक्षा वहिनी आहे. प्रतीक्षा वहिनी सध्या मनामध्ये काय चालू आहे? खूप आनंद आहे. फायनली तो दिवस आला जेव्हा परमनंटली मी त्याची झाली आणि तो माझा झाला. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतोय. उद्या व्हिडिओमध्ये बघालच घरातून जेव्हापासून निघलाय ना तेव्हापासून घोड्यावर नाचतोय. हो उद्या मजा बघाल. फायनली आता हातामध्ये आहे. काय बोलतो? खूप खुश आहे. आणि म्हणजे एवढा टाईम जो थांबलेलो मी हिच्यासाठी. एवढे प्रॉब्लेम्स आले जे काय झाला सगळ्याला तिने मला साथ दिलेला आहे. कधी मला तिने लांब नाही सोडलेला आहे. भले आमच्यात किती काय असो. पण 3 वर्षानंतर आज तो फायनली मुमेंट आलेला आहे की आमचं लग्न झाला फायनली. आणि जाम खुश आहे मी या लग्न झालं आहे त्यामध्ये. आणि मला एक गोष्ट विचारायला तुला नक्कीच आवडेल. काय 4 वर्ष 4थं वर्ष तुमचा रिलेशनचं चालू आहे. 4 वर्षापूर्वी वहिनीला कुठं बघितली होतीस? वहिनीला बघितली तर मी मोऱ्यावर. पण तेव्हा आमची काय एवढी वलक बिलक काय नव्हती. ते आपला असते ना पोरांचा बघून फेऱ्या मारून चक्रा मारून शेवटी आपण कटवणार. ती कटवलीच. बहिणी खरा बरोबर सांगितला. हो. तुम्हाला कधीपासून आवडायला लागला यो मस्तीखोर आहे माहिती आहे ना तुम्हाला तर माहितीच असेल. तुम्हाला कधीपासून आवडायला लागला?
जेव्हा घरी सगळ्यांनी मान्य केलं. अरे बाबा, म्हणजे जाम मोठी स्टोरी आहे तुमची दोघांची. आणि फायनली सर्व काही सक्सेसफुल झाले आनंदाने, सर्वांच्या होकाराने. आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. असेच कायम एकत्र राहा आणि आनंदी राहा. मस्त दिसताय दोघे जणी. बघा मस्त जेवून आपण आलो किचनमध्ये आणि सर्व आपले मंडळी आहे. नमस्कार. खूप छान दिसतंय सर्वजण. मी चंद्रकांत जानूपैकर, राहणार चिरनेर. आणि चिरनेरमधून हा दयानंद कॅटरेस असा माझा एक कॅटरेस थोडंसं नामचिंत आहे. पण या उरण गावाला नागावला आलो. सतीशी वाडीमध्ये आज मी या 3 वर्षे या वाडीमध्ये आहे. आणि या ठाकूर कुटुंबांचा मला एवढा मोठा आशीर्वाद आहे. कारण या सतीशच्या वाडीचा आणण्यासाठी मार्ग मला देणारी आमची मेघाताई विजय वशिनीकर आणि सर्व आत्या यांच्या बहिणी आणि या सर्व हे मेवणे हे वगैरे आहेत. पण यांच्या माध्यमातून या नागावमध्ये सतीशवाडीमध्ये एक मला यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून असं मानलेलं गेलं. हे सर्व कुटुंबात कॅटरेसचा धंदा करतो. आणि माझा आल्यानंतर मला हे सर्व भेटण्यासाठी येतात माझ्या कॅटरेसमध्ये. आणि ते मला फॉर्म सांगतात की तुमचं जेवण खूप छान आहे. तर माझ्या आयुष्यात मला आशीर्वाद यांचा हेच पाहिजे. आणि हे सर्व माझे सदस्य महिला किंवा जेंट्स हे माझे कॅटरेसचे सदस्य आहेत. यांच्या माध्यमातून मला जे सहकार्य मिळतो ना, जो कॅटरेसचा काम होतो तर कुठंच काही कमी पडून देत नाही आहे. कोणते मुलं तर या नागाव सतीशच्या वाडीमध्ये खरोखर हौशी नवशी लोक आहेत. आणि यांच्यातून मी पुढं जातील ना, मला नक्कीच हे पुढं नेणार आहे असा मला यांचा विश्वास वाटतोय. आणि यूट्यूबवाले दादा हे आज माझ्याजवळ येऊन माझी व्हिडिओ काढतात. खरोखर त्यांचं तर पहिला आभार मानायला पाहिजे. कारण का साध्या गरीबाच्या घरी आपण एखाद्या 5-10 हजार दिले तरी हे आपले यूट्यूबवाले चॅनलवर घेत नसतात. पण या सर्व ठाकूर कुटुंबाच्या सदस्यांनी नागावच्या या मुलीबाली मला आज इथे आणून जो खूप मोठा केलेला आहे. तर यांचा योच आशीर्वाद मला असावा आणि मी पुढं जावाला यांचा आशीर्वाद मला मिळावा. एवढंच मी 2 शब्द बोलून माझं मी बंद करतो. ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडून पण शुभेच्छा. आता उरणमध्ये आलात, आता नवी मुंबईमध्ये लवकरच जाल. नक्की तुमचा आशीर्वाद पाहिजे. नक्की सर्व ठाकूर परिवाराचे आभार मानलेले आहेत त्यांनी. ओके. काकांना ठाकूर परिवाराकडून त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. ओके. हे आपला आता काय वय आहे काय? राहा आमच्या कॅमेरामध्ये काढ. वहिनीसोबत काढलाच काय? ओके चला. वहिनी छान दिसते आज. सर्व नवे जोडपे आपल्याला या गल्लीमध्ये भेटत आहेत. बघा आता तुमची बारी झाली. आता त्यांना फोटो काढू दे. सगळे नवीन जोडपे तुम्हाला या गल्लीमध्ये भेटतील. ए तुझा काय? याचा काहीतरी करा. होईल ना? लाईन मध्ये लाईन फोटोशूटच्या लाईन नाही नका बोलू. हो का? नवीन जोडपे तुम्हाला सर्व या गल्लीमध्ये भेटतील बघायला ना. पण तुम्ही नव्यासारख्या दिसताय. अंकित पाय पोचतात का गाडीवर? काय ब्रेक दाबताना पाय पहिले बाहेर काढतस?
मग काय कसा लुक आहे दिवेश भाईचा? लय भारी ना. सर्व मित्र परिवार आहे. हाय का इकडं? हाय नमस्कार. मुलीकडचं आहे. बघायला आलास तयारी झाली का नाही? असं बघायला गेलो तर मध्यस्थी होतास का तू? मध्यस्थीच आहे मी आता. अर्धा म्हणजे तुला दोन्ही साईड हँडल करायला लागतं. आता सध्या काय हँडल करायला आलास तू? तयारी झाली हँडल करायची आता मला. असं आहे काय? ओके. आपल्या नवरदेवाचा सेकंड लुक. चिकना दिसायला नको, लगीन आहे माझा. चिकना नको दिसायला. लगेच फेऱ्या मारल्यापासून आवाज वाढलाय. स्माइल पण वाढले. आपल्या वहिनी आणि दादाचा सेकंड लुक खूप छान दिसत आहे. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सुंदर दिसत आहे एकत्र. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन माझ्याकडून. हो थांबते. हो नक्कीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन, मस्त दिसत आहे. ही बॅग दे, मी जाते. हे बघा ट्रॉम्बाईवाली कशीच भेटले आपल्याला. आता नागाववाली झाली ती. वेलकम टू उडन. ओम साईराम. चला मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ झाली आणि दोघांचा जोडा खूप सुंदर दिसत आहे. आपल्या चॅनलच्या वतीनं त्यांना दोघांनाही शुभेच्छा. म्हणजे जो सर्व स्पार्कल इव्हेंट्स वगैरे केले होते, एंट्रीला जे स्मोक वगैरे होतं ते सर्व इव्हेंट मॅनेज केले होते. साई आराध्य एंटरप्राइजेस सर्व इव्हेंट प्लॅन करतायत. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन कपलला, नवीन जोडप्याला शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.